आपल्या एक्सेलमध्ये इझिमा एक्सेल फ्रीमध्ये कसं इन्स्टॉल करायचे ते मी सांगतो. सध्या आपल्या एक्सेलमध्ये इझिमा एक्सेल इन्स्टॉल नसल्यामुळे इथे त्याचा आयकॉन दिसत नाही. आता हे फ्रीमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला हा नंबर दाखवतो मी तुम्हाला 9404034056 हा नंबर ॲक्टिवेशनचा नंबर आहे इझिमा एक्सेलसाठीचा. यावर तुम्ही एक मेसेज करायचा. आता मी एक्सेल बंद करतो. बघा, ज्यांना इझिमा एक्सेल वापरायचे असेल त्यांनी खालील माहिती द्यावी. वापरणाऱ्याचं नाव, मोबाईल क्रमांक, शहराचे नाव, ऑफिस किंवा घर, होम युजर असेल तर घर टाका. फ्रीमध्ये किती संगणक वापरायचे? 1 संगणक, 2 संगणक, 3 संगणक, 4 संगणक, तुम्हाला किती संगणक वापरायचे? आपण 3पर्यंत देणार आहे सर्वांना फ्रीमध्ये. ही माहिती तुम्ही टाईप करून 9404034056 या नंबरवर सेंड करा. हे बघा, मी एक माहिती टाईप केली, डेमो म्हणून दाखवली तुम्हाला. हे अशी माहिती तुम्ही तुमची टाईप करायची. पर्सनल माहिती अचूक पाहिजे. मोबाईल नंबर, नाव, शहराचं नाव, ऑफिस हे तुम्ही अचूक लिहा. आणि किती संगणक वापरायचे? 1 संगणक, 2 संगणक, 3 संगणक, ते पण अचूक लिहा. आणि हा मेसेज पाठवा तुम्ही आपल्या 9404034056 या नंबरला पाठवा. तुम्हाला लगेच 1 किंवा 2 मिनटात रिप्लाय येईल. एक कोड येईल तुम्हाला एक. बघा, आपल्याला रिप्लायमध्ये एक कोड आलेला आहे आणि इझिमा एक्सेलचं सेटअप पण आलेले आहे. लेटेस्ट सेटअप असते हे तुम्ही डाउनलोड करा. सेटअप डाउनलोड झाले की त्याला ओपन करा किंवा एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला, तर कारण झिपमध्ये आहे ते. आता हे फाईल डाउनलोड झाली, याला मी एक्स्ट्रॅक्ट करून घेतो फोल्डरमध्ये. हे झाले फोल्डर तयार. यामधली आपल्याला रन करायची आहे izmaexcel.exe ही फाईल रन करायची. इथे तो सांगतो की ओपन, जर एखादं ॲप्लिकेशन ओपन असेल वर्ड किंवा एक्सेल, त्याला बंद करा आणि सुरू करा असं मेसेज येतो. त्याला ओके करा. लायसन ॲग्रीमेंटला आता तुम्हाला दाखवतो यस फॉर न्यू ॲक्टिवेशन आणि नो फॉर रिॲक्टिवेशन. आपल्याला इथे नो करायचं आहे, यस करायचं नाही. यस कोणासाठी आहे? जो नवीन ॲक्टिवेशन करतो, जो परचेस करतो ॲप्लिकेशन त्याला. आपल्याला फ्रीमध्ये ट्रायल व्हर्जन वापरायचं आहे म्हणून आपण इथे नो करणार आहे. रिॲक्टिवेशन हा ट्रायल व्हर्जन मोडमध्ये आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, तर आपण इथे करणार नो. इथे तुम्हाला नोमध्येच करावं लागेल. फ्रीमध्ये वापरायचं असेल ट्रायल व्हर्जन तर नोमध्येच करावं लागेल. याला नोवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, तुम्हाला तुमचे फुल नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे प्रिव्हियस हार्डवेअर आय डी जो आहे, इथे आपण आपल्या व्हॉट्सॲपवर जो कोड आलेला होता, आपण आपली माहिती पाठवणारा जो कोड आला होता, तो कोड कॉपी करायचा आणि हा इथे पेस्ट करायचा. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही जो मोबाईल नंबर इथे दिला होता व्हॉट्सॲपमध्ये, तोच नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे, चुकला नाही पाहिजे. आणि व्हेरीफाय जनरेट न्यू हार्डवेअर आय डीला क्लिक करा, ओके करा. आज तुम्हाला एक नवीन हार्डवेअर आय डी तयार झालेला आहे. या आय डीला तुम्ही सिलेक्ट करा, कॉपी करा आणि याच आपल्या व्हॉट्सॲपवर 9404034056ला सेंड करा. आणि 1 मिनटात तुम्हाला एक नवीन कोड प्राप्त होईल. बघा, हा ॲक्टिवेशन कोड तुम्हाला मिळालेला आहे. आम्ही आता कॉपी करतो आणि आपल्या ॲप्लिकेशन जाऊन तिथे पेस्ट करतो आणि ॲक्टिवेट करतो. आणि बघा, ॲक्टिवेशन सक्सेस झालेलं आहे आणि मला व्हॅलिडिटी पण मिळालेली आहे. आता ॲक्टिवेशन सक्सेसचा मेसेज आल्यानंतर या मेसेजला आपण फिनिश करू. जर एक्सेल ओपन केले तर तुम्हाला एक्सेलमध्ये वर मेनू दिसून जाईल आपला इझिमा एक्सेलचा. हे बघा, मेनू आलेला आहे. सर्व ऑप्शन आता ॲडव्हान्स आलेले आहे. म्हणजे टोटल फुल ऑप्शन पुरे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येतील. म्हणजे असं नाही की फ्री व्हर्जन आहे तर काही ऑप्शन कमी जास्त असं नाही. सर्वांसाठी सर्व ऑप्शन फ्रीमध्ये आहेत. हे सर्व ऑप्शन तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बनलेले आहे. च्या डेस्कटॉपवर एक इझिमा एक्सेल हाऊ टू यूज नावाचं एक फाईल बनलेलं राहील. हे जर तुम्ही ओपन केलं, मला इझिमा एक्सेलचे सॉफ्टवेअरचे फंक्शन कसे वापरायचे ते सर्व यात दिलेलं आहे. हे फंक्शन आहे, याला फक्त तुम्ही क्लिक केलं तर आपोआप यूट्यूब ओपन होईल आणि यूट्यूबमध्ये तो व्हिडिओ प्ले होईल. ते फंक्शन कसे वापरायचे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक फंक्शन कसं वापरायचं ते पाहू शकता. फक्त हे फाईल ओपन करायची, हाऊ टू यूज, जो फंक्शन पाहिजे असेल त्याला क्लिक करायचे. तुम्हाला यूट्यूबला कनेक्ट होऊन तो दिसेल तुम्हाला व्हिडिओ. तर अशा प्रकारे तुम्ही फ्रीमध्ये आपली इझिमा एक्सेल वापरू शकता. तरी आता ॲक्टिवेट करा, वापरणे चालू करा.